कार्यक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवला आहे की जवळपासच्या गावातील 23 MBBS मिलिटरीमध्ये असलेले शिक्षक असलेले आणि त्यांचा वारसा जोडण्याचं काम ही नवीन पिढी करावी, त्यांना एक मार्गदर्शन भेटावं आणि एक नवीन स्फूर्ती आपल्या सगळ्यांच्या भाषणाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना भेटावी म्हणून या गावातील सुद्धा नागरिकांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। निश्चित आपण सगळ्यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत केलं पाहिजे। कोणी डॉक्टर हो, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना पैसे म्हणून त्यांचा आपल्या गावाच्या वतीने झालेला सत्कार अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने आपल्या गावाच्या माध्यमातून होत असतो। पण मला वाटतं की राष्ट्राला उभं बसायच्या अगोदर आपण जर घंटी घेऊन बेटा वाचतोपेल तर चांगलं झालं असतं। कारण राऊत सर, कमल सर, साखरे सर तिन्ही शिक्षकांनी मार्गदर्शन केले आणि एका बेल वाजल्याशिवाय कळत नसते त्याचा आपण थांबलं पाहिजे। तरी सुद्धा म्हणजे बाबा नंबर लागला आपण बोलू आज त्या पद्धतीने हे काम करत असताना आज या सुभेदार पदामध्ये नियुक्ती करत असताना झाली भारतीय सैन्यातील त्यांचे उल्लेखनीय काम व गौरवशाली काम त्या पद्धतीने केलेले। आता मी त्यांना चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की मला 25 वर्ष झाले, 25 वर्ष चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर त्यांना ते सुभेदार पद भेटले। हे सुभेदार पदाच्या मानावर नेमणूक होणं ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे। फक्त एका भिकाजीगिरीच्या कुटुंबाला त्याचा अभिमान नाही, या गावाला नाही, या तालुक्याला नाही, या जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे की सुभेदार पदावर आपल्या परिस्थिती गजानन गिरी यांची निवडणूक झालेली। त्यांच्या कठोर परिश्रम, शिस्तप्रिय धैर्य आणि जिद्द यांच्या माध्यमातून एक कर्तव्य त्यांच्या माध्यमातून ते झालेले आहे। आता साखरे यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने माणसामध्ये संयम असतो, कारण आपण ड्युटी करत असताना आपण शिक्षक म्हणून परिस्थिती ड्युटी केली त्यावेळेस वर्ग खोल्या नव्हत्या, त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती, आज परिस्थिती वेगळी झालेली आहे। पण हे जेव्हा सैन्यामध्ये काम करतात इथं नॉर्मल परिस्थिती आहे आणि 16,000 फुटावर त्यांचं काम असते। लेह लडाखच्या ठिकाणी त्यांनी कार्य केले, तिथं ऑक्सिजन पुरवठा सुद्धा कमी असतो। आपल्या इथे जे नॉर्मल ऑक्सिजन असते त्याच्यापेक्षा ऑक्सिजन कमी असते। तिथं काही ठिकाणी काम करत असताना हिमाचलमध्ये काम करतायत, जम्मू काश्मीरला काम करत असतात, तिथं चायना बॉर्डरवर काम करत असताना असेल। मी आता 8 दिवसाखाली नाथाला पास तिथे गेलो होतो, तिथे चायना बॉर्डर आहे, तिथं बर्फ पडतंय आणि अंगावर तिथं जवळपास त्याच्या 60-60 किलोचं वजन असते, तरी सुद्धा तुमच्या आमची संरक्षण करण्याची जबाबदारी ही सैन्याच्या माध्यमातून होत असते आणि त्यात तुमचा आमचा अभिमान म्हणून यांनी तिथं सुभेदार पदाच्या माध्यमातून भेटलेले। देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचं योगदान हे अधोरेखित करणारं असतंय। ज्याच्या ठिकाणी आपण सगळेजण इथं काम करतो, शेतकरी सुद्धा सर्वश्रेष्ठ म्हणून काम करत असते। या जगातील सगळ्या लोकांची भूक भागवण्याचं काम हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून असते। हे जवान ज्यावेळेस सैनिक म्हणून काम करतात त्यावेळेस तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आज आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या ठिकाणी चायना बॉर्डर आपल्याला आहे, पाकिस्तानची बॉर्डर आपल्याला आहे, हे सगळ्या आजूबाजूच्या देशांचं कधी अतिक्रमण आपल्यावर होईल हे कळत नसते। पण तुम्ही आम्ही जे इथं सुख समाधानाने काम करतो त्यासाठी या सैनिकांचं काम त्यांनी जे केलेलं तिथं त्याग आहे, त्यांनी जे केलेलं तिथं दाखवलेलं धैर्य आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या बाबतीत होत असते। आज एखादा मुलगा डॉक्टर झाला, एखादा मुलगा शिक्षक झाला तर त्याचं कुटुंब त्याच्या पाठीमागे त्याचा अभिमान बाळगतो, पण एखादा सैनिक झाला तर त्याला गावाला त्याचा अभिमान असतो। त्या पद्धतीनं या सुभेदार पदाच्या बाबतीमध्ये त्यांनी जे सुभेदार पद त्यांच्या कर्तृत्वानं कष्टानं मिळवले त्या बाबतीमध्ये फक्त त्या गावाचा त्याग नाही, त्यांच्या आई वडिलांचा त्याग, त्यांच्या कुटुंबाचा त्याग आणि या त्यागाच्या याच्यावरच हे सगळं उभं राहिलं असतंय।